सकींनो हळदी कुंकू म्हटला की खूप प्रश्न पडतो की वस्तू काय द्याव्यात. तर अशा छान छान किफायतशीर अगदी 30 रुपयापासून 15 रुपयापासून 25 रुपयापासून तर 199 रुपयापर्यंत कॉम्बो हळदी कुंकू करत असाल तर त्याच्यासाठी साहित्य तर बघा 29 रुपयात छान प्लेट ट्रे 30 रुपयात आणि आपल्या बजेटमध्ये अगदी सुंदर सुंदर अशा वस्तू डीमार्टमध्ये आलेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी आपल्याला, कारण वेळ कमी आहे, दिवस थोडेच आहेत, कुठे जायचं घ्यायला, काय करायचं, मार्केटमध्ये फिरफिर करण्यापेक्षा बघा 10-10 15-15 रुपयाला 12 रुपयाला सुद्धा छान छान हे आहेत. मला तर ही वस्तू खूप आवडली बाई. याच्यामध्ये ना 3 असा किसनीचा कॉम्बो आहे, जे की आपण वाळवणाचे बटाट्याचा किस करतो ना, तर त्याची जाड किसनी आहे, मिडलची आहे. देवाच्या छान छान थाळ्या आहेत, देवाची भांडी आहेत आणि दिवेसुद्धा आहेत बरं का. आता अगरबत्तीचं स्टँड आहे, समई आहे. आता ह्या महाग वस्तू आहेत, परंतु ज्यांना ज्या ज्या बजेटमध्ये ज्या ज्या वस्तू हव्या असतील, एक न अनेक अशा खूप खूप छान छान वस्तू आहेत. आता ह्या आपण जे आहे आपल्याला किचन उपयोगी आणि देवाच्या उपयोगी संसाधनांचं मी तुम्हाला दाखवते यादी. तर नंदादीप आहे. हा नंदादीपसुद्धा 50 ते 60 रुपयापर्यंतच आहे. अतिशय सुंदर असे ज्या ज्या वस्तू आपल्याला हळदी कुंकासाठी लागणार आहेत, अगदी काहीच्या काही देण्यापेक्षा ना, तर अशा देवाच्या उपयोगाच्या वस्तू मग 5-10 रुपये जास्त गेले तरी चालतं. आणि किंवा आपण लेकी बाळींसाठी आपण काही देवाच्या वस्तू देतो, तर ह्या आपण दिल्या ना तरी चालतं बरं का. तर सुंदर नैवेद्याच्या वाट्या पण आहेत, नैवेद्याला ठेवण्यासाठीचा ग्लास आहे, छोटासा नंदादीप आहे, 4 याचं पंचपाळा आहे पितळे. अशा अनेक वस्तू खूप छान छान आहेत. आता हे झाला हा देवाचा भाग. आता आपण डेकोरेटिव्ह जे आहे की भाजींसाठी किंवा मग पोहे केले, आपण काही छान कोणी पाहुणे आले तर मग राईस काढला किंवा एखाद दिवशी मंचुरियन केले, अशा नानाविध वस्तू जेव्हा करतो ना, तेव्हा ही छान आहे बघा. 39 रुपयाचीच आहे, पण सुंदर असे छान मस्त बाऊल आहेत की नाही. आणि आता स्टीलचे पण आहेत. तर स्टीलच्या ह्या छान अशा प्लेट्स आहेत. तर तुम्ही जर एकत्र हळदी कुंकू करत असाल तर मग 6 प्लेट घ्यायला, 3 प्लेट घ्यायला, 3 वाट्या घ्यायला अतिशय सुंदर आहे बरं का. आणि आपल्या बजेटमध्ये आहे. 35 रुपयाला एकच वाटी आहे. तर मग 3 जर घेतल्या तर आपल्या 100 रुपयामध्ये आपल्या ह्या वस्तू बसतात. आणि 100-100 रुपये 10 जणी मिळून जमा झाले तर एक वस्तू अशी छान होते. म्हणजे प्रत्येकाचा बजेट वेगळा असतो, मी तुम्हाला बजेट नाही सांगत आहे, परंतु वस्तू खूप छान आल्या आहेत बरं का डीमार्टला. मी अगदीच अशी गेली आणि बघितलं तर मला मोह आवरला नाही. आणि ह्या तर आपल्या किसण्या, ही तर घरामध्ये आपल्या किचनमध्ये 3 असू दे 4 असू दे, वेळेत वेळेत लागती म्हणजे लागतेच. आणि छान आहे बरं का. आणि मग बजेटमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं बजेट. आपण प्रत्येक गोष्टीला बजेट फार महत्त्वाचं आहे. आणि ही तर खूपच सुंदर आहे. अशी टिल्लूशी त्रिकोणी अशी किसणी, आलं किसा, पुन्हा काजू बदामचे स्लायसेस करण्यासाठी आणि रेग्युलर थोडंसं आपल्याला मसाल्यात ची भाजी करायची म्हणून किसण्यासाठी खूप छान छान आहे बरं का हे. आणि फ्रेश आहे. स्टील पण छान आहे, विशेष म्हणजे स्टील छान आहे. आणि चाळणी आहे. ही चाळणी तर ऑलवेज कधी पण लागतेच आपल्याला. आणि अशा प्रकारे हे स्टीलचं छान मटेरियल आलेलं आहे. आणि कॉम्बो आहे. 6 चमचे असे छान छान व्यवस्थित असा सेट आलेला आहे. हे बघा, तुम्हाला मगाशी दाखवलं ना मी त्या पद्धतीने. जाड आहे किसणी, बारीक आहे, आलं किसायची आहे, खोबरं किसायची आहे. ही तर मला खूपच, खरंच सांगते मी, खूप आवडली आहे. याच्याने बटाट्याचा किस वाळवण्याचा खूप सुंदर किसला जाईल बरं का. आणि छान आहे. तर याच्यामध्ये एक नाही आहे तर 3चा सेट आहे. आणि आता आपण वळतो आहे काचेच्या टोमू, छान छोट्या छोट्या चटण्या असतील, छोटं प्रवासासाठी आपण लोणचं नेतो त्याच्यासाठी पण छान आहे. 20-20 30-30 रुपयाला ह्या प्लेट्स आहेत. आता ह्या स्टीलचे प्रकार. तर हा डबा आहे पूजेसाठी नेण्याला. पुन्हा वाट्या आहेत, छान ठोक्याची वाटी आहे, नाविन्यपूर्ण आहे. असे हे छोटे छोटे बाऊल आहेत. हा एक थोडा मोठ्या बाऊलचा प्रकार आहे. छोटी तुम्हाला मगाशी दाखवले, त्याच्यातच थोडी मोठी साईज आहे बरं का. ही खूप छान आहे पण, आणि मला मस्त वाटलं. तर ह्या प्रकारे अशा वेगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण अशा छान किचनमध्ये असतील किंवा आपल्याला देण्यासाठी. आणि ह्या आपण वापरू शकतो की अगदीच हलकं प्लॅस्टिक म्हणून नाही आहे, तर प्लॅस्टिकचाही प्रकार असतो. त्यातलं हे व्यवस्थित प्लॅस्टिक मला वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केलं. आता हा बिस्किट ट्रे आहे, 2 कॉफीचा ट्रे आहे, तर हे भाजीचा ट्रे आहे. बाऊलमध्ये आपण पाणीपुरी वगैरे असं काही खातो छान, त्याच्यासाठीचे आहेत. असे छोटे छोटे मस्त टी ट्रे आहेत. आणि हे सूप बाऊल आहे, खूप छान आहे. आणि त्याला मॅचिंग असे छान चमचे पण आहेत बरं का.
10 रुपयाला 12 रुपयाला सुद्धा चमचा आहे हो. खूपच सुंदर वस्तू आलेल्या आहेत. हा मला ट्रे पण आवडला आणि वस्तू अशा कुठलीच वस्तू टाळण्यासारखी नाही आहे. हा छोटा मसाल्याचा डबा आहे. आता बघा हे 12-12 रुपयाला चमचे आहेत. तर ज्यांचं बजेट छोटं आहे ते सुद्धा देऊ शकतात. ज्यांचं बजेट थोडं पुढे आहे तर ते असे बाऊल देऊ शकतात. सूप प्यायला खूप छान आहे बरं का. असं बाऊल खूपच छान आहे. 30, 29, 40 आणि अशा किमतीमध्ये आहे. तुम्ही प्रत्यक्ष जर डीमार्टला गेलात ना तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू बघायला छान मिळते. आणि काचेच्या बरण्या तर खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे आहे ना तर असे वेगवेगळ्या शेपमध्ये ना मिठाचे, काळ्या मिठाचे जे बरण्या असतात ना आपल्या छान, आपण जे त्याच्यामध्ये मसाले टाकतो किंवा मग चाट मसाल्यांसाठीच्या सुरेख बरण्या आहेत. किंमतही छान आहे, बरणी पण छान आहे, छोटीशी मस्त आपल्या डायनिंग टेबलवर शोभतील असे छान छान शेप आहेत बरं का याचे. हाही प्रकार मला खूप आवडला. चौकणी आहे, बॉटल शेप आहे आणि या ठिकाणी स्पायसेस ठेवायला छोट्या छोट्या अशा चौकणी पण बरण्या आहेत बरं का. मस्त दिसतात आणि किचनवर आपल्या डायनिंग टेबलवरही छान दिसतात. आणि असं जर आहे खडे मसाले आपण टाकून असं पूर्ण पॅक ठेवू शकतो. 6चा पॅक, 4चा पॅक आणि इंडिव्हिज्युअल आपण वापरासाठी पण घेऊ शकतो. त्यानिमित्ताने हे संक्रांतीच्या पिरियडमध्येच बऱ्यापैकी येतं बरं का हे सामान. तर त्यावेळेला जर आपण घेतलं ना तर मला वाटतं एरवीच्या किमतीमध्ये आणि ह्या किमतीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. हे जे आहेत तर हेच बाऊल 50-50, 60-60 रुपयाला डीमार्टला आपण इतर एरवी वेळेला बघत असतो. पण ह्या वेळेतनं जरा किंमत थोडी किफायतशीर वाटत आहे बरं का मला. म्हणून आपण हे बघा आता 29 रुपयाला ट्रे आहे, 40 रुपयाला प्लेट आहे, 29 रुपयाला बाऊल आहे. आणि ही प्लेट बघा 29 रुपयाला केळीची प्लेट. खूपच छान आहे. आणि हे असे डबे मस्त फ्रीजमध्ये आपण भाजी कटिंग करून ठेवली रात्री किंवा मग कोथिंबीर, कढीपत्ता ठेवायला मस्त आणि चटण्या हे सगळं ठेवायला मुलांना डब्याला देऊ शकतात. छान आता छोटं लसूण, कांदा कटिंग करून आपण ठेवलं. 1-1.5 तासाने स्वयंपाक करायचा आहे, फावल्या वेळात काहीतरी वस्तू. आणि हे नेहमीच्या रेग्युलरला वापरात येणाऱ्या छोट्या मस्त बरण्या, तूप घालायला, चटणी घालायला, छोटे छोटे काही आपले मसाले आपण करून ठेवू शकतो 8-10 दिवसाचे, ते करायला अतिशय छान आहे हो. वेगवेगळे रंग, वेगवेगळे शेप आणि खूप छान आलेलं आहे. एरवी पण असतं परंतु हे बघा आता हे डबे आणि ही चाळणी तर खूपच छान आहे. पोहे गाळायला, पोहे भिजवायला खूप मस्त चाळणी आहे. अतिशय छान आहे. कब्बशा ठेवायला जर तुम्ही धुवून ठेवला तर त्या कब्बशात धुवून ठेवू शकतात. आणि हा जो आहे हा मल्टीपर्पज ब्रश आहे. म्हणजेच तवा घासू शकतो, ब्रशिंग करू शकतो तिथल्या तिथे किचनमध्ये. आता उन्हाळा येतो आहे, उन्हाळ्यात मस्त आईस्क्रीम कुल्फी लावण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण इथे लॉन्ड्रीचं साहित्य पाहतो आहे. आता हे चाललं आपण वॉश बेसिनचे साहित्य. साबण आहे अगदी 5 ते 10 रुपयाचं, 7 रुपयाचं साबण आहे. 7 ते 8 रुपयाच्या वस्तूंपासून वस्तू आहे तो 15 रुपयाला 3 साबण. आणि मस्त आहे. ज्यांचं बजेट कमी 20 रुपयाला विमबारचे पाऊच आहे. असे वापरून फेकायचं, वापरलं गेलं की टाकून द्यायचं. छान छान कम्फर्टचे पण बजेटमध्ये असेल 30-40 रुपयाला तर कम्फर्ट पण छान आहे. साबण आहेत. आणि अशा ह्या वापरून फेकण्यासारख्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या दिल्या तरी छान आहे. बघा 10-10 रुपयाला जाळ्या आहेत. आपल्याला परवडेल त्या वस्तू, आपल्याला जसा बजेट असेल तसं तुम्ही एकाच छताखाली फिरू शकतात. मला डीमार्टची ॲड करायची नाही किंवा काही नाही आहे. आपल्याला दिवस फार कमी आहेत आणि सहज डीमार्टला गेली म्हणून हा छान तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवला. आता नॅपकिन आहे. पटकन किचनमध्ये आपण गाऊनला किंवा साडीला हात पुसतो, त्याच्यापेक्षा असे छान छान नॅपकिन आहेत किचनचे. मस्त किचनला आपण टांगून दिला. 20-30 रुपयाचा नॅपकिन आहे. 70 रुपयाला पूर्ण नॅपकिनचा कॉम्बो आहे. आता 50 रुपयाला 3 नॅपकिनचा कॉम्बो आहे. तर असे छान छान नॅपकिन आहेत बरं का आलेले, खूपच छान आहेत. आणि आता हा प्रवासासाठी म्हणून आपण नॅपकिन किंवा डायनिंग टेबलवर ठेवायला, पाहुणे येतात त्यावेळेला प्लेटच्या बाजूला आपण डायनिंग टेबलवर हे नॅपकिन ठेवतो की नाही. हा 80 रुपयाला 4चा नॅपकिनचा सेट आहे. तर किती छान आहे. 80 रुपयात 4 नॅपकिनचा सेट. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही मॅगी. आलं पटकन, संध्याकाळ झाली, मॅगी आपल्याला हळदी कुंकात मिळाली, मुलांनी पटकन केली, खाल्ली, संपला विषय. प्रवासाला जातो आहे अशा छान छान गोळींची पाकिटं. 10 रुपयात गोळीचं पाकिट आहे. किती छान आहे की नाही. आणि 15 रुपयात तर पाऊच. हे तर प्रत्येक घरातला आत्माचे किचनचा आपला. आपण किचनमध्ये जातो. या ठिकाणी चिंचेचे सुद्धा आता हे आलेत बरं का सॉस. चिंचेच्या सॉसचं पाकिट आहे.
टोमॅटो सॉसचं पाकिट आहे, किसानचं आहे, मॅगीचं आहे, ह्या लागणाऱ्या वस्तू आहेत. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.